येवजा सर्कलचा गद्दावर नेता सुधाकर पाटील तालुका आणि येवज्यातला गद्दावर नेता म्हणजे हे आपल्या समोर आहेत. गद्दावर म्हणून झालो मी, गद्दार नाही म्हणून झालो. आता तुम्हाला कमी ऐकत असेल तो भाग तुमचा आहे, माझा नाही. दादा आजचा बुधवारी आहे बा, मला माहिती आहे रंग कधी दाखवता तुम्ही. तसंही तुमचा 35 वर्षापासून रंगच आहे ना बा. येवद्यात म्हटलं त्या आम्ही जरा एकत्रच करता ना तुम्ही. हे म्हटलं असं काय शक्य झालं असतं बापा. जनतेत म्हटलं कोण तुमच्या काँग्रेसमध्ये शिवसेनेमध्ये द्यायचं एकामेकासोबत पटत नाही, ते बाबा सोबतच आहेत म्हणते. आज सगळं आम्ही पटवून घेतलं. आता म्हणजे पटवून घेतलं म्हणजे पटत नव्हतं असं म्हणाल की हरकत नाही. म्हणजे मी बरोबर बोललो. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत गजानन लवटे, त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांना निवडून आणण्यासाठीचा जो चंगा आम्ही म्हणजे गजानन भाऊ नसते तुम्ही की एकत्र आले नसते? नाही एकत्रच आहो आम्ही सगळे. एकत्र बळवंतरापासून एकत्र आहो आम्ही, लोकसभेच्या पासून एकत्र आहोत. आता हे लय झालं ना बा एकत्र. कांचनमालाही जरा थोडस बाजूबाजूला जात जाय. आजच्या कांचनमाला नाही कांचनमाला ताई सोबतच आहेत, सुधाकर भाऊ सोबत आहेत, बाळासाहेब हिंगणेकर सोबत आहेत. सुधाकर भाऊ तुमचा फेवकालचा जोड आम्हाला माहिती. शिवसेनेवाले, राष्ट्रवादीवाले, म्हणजे शिवसेनेचे उभाटा गटावाले, राष्ट्रवादीवाले, काँग्रेसवाले सगळे काम करून राहिले प्रामाणिक. मला असं ऐकण्यात आलं की सुधाकर पाटील म्हणत की त्या बाप्पूच्या गावात जायचं काम नाही म्हणत, पण तरी बा लोक नाराज होतील म्हणून तुम्ही त्याला आणलं म्हणते. नाही आता कसं आहे की मतदाराच्या घरापर्यंत जाणं आपलं धर्म आहे आणि मतदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांना आपल्याला मतदान मागण्यासाठी विनंती करायची आपल्याला एकदा. ते विनंती करण्याच्या हिशोबाने आम्ही आज गावात रॅली काढून राहिलो. म्हणजे पुढची लाईन पण आपली ग्रामपंचायत लाईन तुम्ही काही सांगा, पण आता कसं आहे की या इलेक्शनच्या माध्यमातून फिरून राहिलो आम्ही, ते पुढची लाईन ऑटोमॅटिक लागतेच. ते मग काय की थकत नाही ते म्हटलं. ऊर्जा आहे ना, पाय काय जगते. कसं आहे, महाविकास आघाडी आहे आणि आघाडीचा धर्म पाळणं हे आमचं कर्तव्य आहे. आघाडीचा उमेदवार असल्यानं आमची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे. त्याच्यामुळं काम प्रामाणिकपणे करणं आणि उमेदवाराला निवडून आणणं हे प्रथम कर्तव्य आमचं आहे. प्रकाश पाटलांना म्हटलं सबल संस्था ताब्यात घेतल्या होत्या. तुम्ही त्याचे भाऊ जा म्हणा, पण तुम्ही दिमागात म्हटलं त्याच्यापेक्षा वरती निघाले. आता तसं वाटत राहिलं प्रकाश पाटलाचा जो दिमागात होता तुमचाच होता काय? नाही लोकांचा विश्वास आहे, लोकांचं प्रेम आहे, त्याच्यामुळं हे सर्व घडलं. ते पण आहे तुम्ही कलाकाराचं शांत बोलणं कमी पण काम बरोबर करता तुम्ही. लोकांचा विश्वास आहे, लोक सोबत आहेत, त्याच्यामुळे हे सर्व होते. आणि तो महाविकास आघाडीचा जो मेळावा घेतला होता बाबा, मी आता म्हटलं झालं, पण आता हे लवटेचं काय मग आता चित्र. गजाननराव लवटे माझ्या हिशोबाने तरी 30 ते 35 हजार मताच्या लीडनं निवडून येणार आहेत. प्रचार यंत्रणा मग प्रचार यंत्रणा आम्ही राबवून राहिलो ना. ह्या कांचनमाला अमरावती जिल्ह्याच्या काय महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख. बरं मी काय म्हणतो, हे मतदारसंघात काय पोझिशन आहे? मतदारसंघाची पोझिशन इथं दिसते ना, सगळे हजर आहे. असे बापा जुन्या काळात एकत्र होते. मदन पाटील गावंडे तेली लंब करून टाकलं काँग्रेसनं त्यावेळेस. हो जुन्या काळात काँग्रेस लंब नाही गेलो होतो आम्ही, होतो ना त्या काळामध्ये, आम्ही सगळेच होतो सोबत. तुमच्या फेवर नव्हते का नाही? तुमच्या जिन्यात मिटिंग, तुमच्या जिन्याचा मोठा दप्तर करतात बरं. आता सध्या निवडलं काम. कसं आहे, त्या काळामधली गोष्ट वेगळी होती, आताची वेगळी आहे. आता महाआघाडी आहे, महाआघाडीचा उमेदवार आहे, तो निवडून येणारच आहे. सुनील पाटील ठीक आहे दिसून आले बा. हो राम राम. हो काय बा तुम्ही प्रचारात गुंग झाले नाही रा. आज तर महाविकास आघाडी लोक दाबू नाही का? रोजच आहे ना, रोजच आहे सोबत. ती नियोजनाचा भाग आहे. 4 सर्कल आहेत, शहर आहे, प्रत्येकानं आपापली जबाबदारी सांभाळली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीनं आपापल्या पूर्ण महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी हे प्रचारात गुंग आहेत. एकत्र असण्याचं कारण उमेदवार सोबत आहे आणि उमेदवार सोबत असल्यामुळे सर्वजण एकत्र आज फिरून आले. नाही मला समजलं होतं की सुधाकर पाटील आपले सुनील डिके एका मतदारसंघात उभे राहतील तर ते कसे काय एकत्रित, पण आज चित्र वेगळंच दिसलं. दादा उभं राहण्याचा भाग आम्ही जेव्हा उभं राहू तेव्हा आम्ही पाहू. आज आमचं एकच उद्दिष्ट आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करणे. हे लोकांची चर्चा, हो चर्चा लोकांची काही असू द्या, आम्ही काही एकमेकाचे स्पर्धी नाही आणि एकमेकाचं काय. उद्या तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आपल्या इथचे 5 पैकी 4 जिल्हा परिषद सर्कल हे महिलांसाठी राखीव होणार आहेत.
त्याच्यामुळे ना सुधाकर पाटील उभे राहतील ना सुनील निकम. अरे भाऊ तुम्ही का कलाकार आहे ना बायका उभे करशाल ना बाबा तुम्ही काय सामान्य माणसाले म्हणसा का तुमची आमच्या बायका आम्ही उभ्या करत नाही तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यासाठी आम्ही सांगतो. मी हे ब्रेकिंग न्यूज आहे की हे जे नेते आहेत हे स्वतःच्या बायका उभ्या करत नाहीत म्हणजे सर्वसामान्य लोकांना इथे चान्स मिळेल नाही तर ओपन ओबीसी झालं हे काही कोणाला सुचू देत नाहीत. तुमच्या चेहऱ्यावर तर लस खुशी आहे भावा. हा एवढे लोक घेऊन काय मतदार पाहिजे सोबत तेच तर म्हणालो थकले गिकले नाही काय थकणं पण आहे तुमच्या डोक्यात आमदार आहे ना बनले बा तुम्ही आमदार पण प्रचारांचे तुमची राजे लोक म्हणत नियोजन नाही पण आता खतरनाक नियोजन दिसून राहिलं. नियोजन आहे ना आता कधी कधी येतं का मी काही मोठा राजकारणी नाही आहे ना थोडं बहुत कमी जास्त होते पण आता व्यवस्थित आहेत ना सगळे तालुका प्रमुख सोबत आमचे दादा सोबत आहेत सगळे लोक सोबत आहेत ताई आल्या ताई पण फिरून आतापर्यंत नाराज होते काय नाही 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 अरे कोणी नाराजच नाही नाही, तुम्ही आता आल्या म्हणता आता ते आमच्या घरच्या लोकांसोबत फिरून राहिलं ना दुसरीकडे फिरून राहिलं माझ्या घरच्या लोकांसोबत फिरून राहिलं. काय पोझिशन म्हणते पोझिशन तुम्हाला दिसूनच राहिली तुम्हाला काय वाटते मला तर चांगलं लोक तर म्हणतात बा लवटेले म्हणते एवढा कॉन्फिडन्स आला की मी निवडून येतो तो खर्चही कमी करून टाकला म्हणते. असं तर काही नाही खर्च नाही चर्चा लोक नेते म्हटलं सबंध एकत्र दिसून राहिले सर्व एकत्रच आहे बाजून कोणीच नाही आहे. पण तशी चर्चा होती ना बाळासाहेब हिंगणेकर सुधाकर पाटील नाही चुकीची चर्चा आहे चुकीची. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच गन्ना का फन्ना चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पडे साखरे कॅमेरामन योगेश आखोटकर. धन्यवाद.